पाईपद्वारे पाणी देणं म्हणजे पाणी वाया घालवणं असंच काहीसं चित्र सध्या आहे। धरणामधलं पाणी कालव्याद्वारे न देता पाईपलाईन मधून देण्याचे आदेश सरकारने दिलेत। मात्र नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये आदिवासी शेतकरी धरणामधून पाईपलाईनद्वारे गेल्या 4 वर्षांपासून सिंचन करतोय। नाशिकचं हे मॉडेल राज्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरणार आहे। हे त्र्यंबक तालुक्यातील अंबई गाव। सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गावावर वरुण राजाची नेहमीच मोठी कृपा। इथे धोधो बरसणारं पाणी थेट गुजरातला वाहून जायचं। मात्र जलसंपदा खात्यानं एमआय टँक बांधला आणि हे पाणी अडवलं। मात्र हे पाणी वापरलं जात नव्हतं। नेहमीच रडगाण, पाणी आहे पण वीज नाही। कालवे काढण्यासाठी खर्चाची तरतूद नव्हती। त्यामुळे पाणी उशाशी असूनही आदिवासी तहानलेला होता। त्याची तहान भागवण्यासाठी इथल्या टँक पासून पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे। धरणाच्या आजूबाजूला उंचावर 9 टाक्या बनवण्यात आल्या। मात्र या टाक्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं एकाच पंपानं पाणी न सोडता त्यांच्यासाठी 9 स्वतंत्र पंप बसवण्यात आले। उंचावर टाक्या बसवल्यामुळे विजेचा वापरही कमी झाला आणि ज्या टाकीची समस्या निर्माण होते केवळ त्याचाच पाणी पुरवठा बंद होतो। एक पंप न करता या 240 हेक्टरचे 9 ग्रुप तयार करण्यात आले आणि 9 ग्रुपमध्ये 15 ते 30 HP पर्यंतचे पंप डिझाईन करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रायझिंग मेन देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पोहोचवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात धरणांचा तालुका अशी ख्याती असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात 7 धरणं आहेत। त्यातून अगदी मुंबईपासून कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद पर्यंतच्या शहरांची तहान भागवली जाते। तसंच सिंचनामुळे शेती आणि कारखानदारी समृद्धी आली। मात्र या धरणांच्या उशाशी राहणारे आदिवासी या समृद्धीपासून वंचित होते। प्रचंड पाऊस पडूनही 1 ते 3 मीटर लाल माती मिश्रित मुरुम आणि त्याखाली सांधेविरहित पक्क्या खडकामुळे सर्व पाणी वाहून जात असल्यानं आदिवासींना तहानलेलंच राहावं लागत होतं। आता या थेट पाईपलाईन सिंचन पद्धतीमुळे नुसतं शेतीलाच नाही तर आदिवासी गावांना आणि पाड्यावरील सर्व कुटुंबांना थेट पाणी उपलब्ध होऊ लागलंय। आमच्या म्हाताऱ्या माणसाला पाणी येत नाही, काही नाही। मग पाणी आम्हाला जवळ असलं म्हणजे आमचा फायदा पडतो आणि शेतीचा फायदा पडतो। आता आम्हापाशी नाही शेती, गरीबापाशी पण यांच्यापाशी शेती आहे। मग त्यांची शेती पाणी असलं का मग त्यांची शेती चालते ना। पाणी आम्ही आणायला इरफळ जायचो, तिकडनं आडवून पाणी आणायचो, पण मग आता आलंय जवळ, त्याच्यामुळे मग आमचा फायदा झालाय। नेतोय आम्ही पाणी इथून जवळ, घराजवळ। शेतीचा फायदा झाला। इकडं जागा जवळच आहे, मग इकडं आम्ही पाणी वापरतो शेतीला। आमचा चांगलाच उपयोग झालाय पाण्याचा। आदिवासी विकास विभागाकडे सिंचनासाठी पैसा होता, मात्र आतापर्यंत राज्यात कुठेही अशा प्रकारे त्याचा वापर झालेला नव्हता। पाणी हवं असेल तर आदिवासी विकास, जलसंधारण, जलसंपदा, सहकार, विद्युत वितरण अशा अनेक खात्यांच्या परवानग्या मिळवाव्या लागतात। अशिक्षित आदिवासी कुटुंबांसाठी अशक्यप्राय असंच सिंचनातून समृद्धीचं हे अभूतपूर्व काम केलं। आमच्या संस्थेचं आदिवासींना पाणी देण्यासाठी कारण म्हणजे हेच की त्यांचं राहणीमान सुधारावं आणि त्यांच्यामध्ये जे बेरोजगारी किंवा जे कुपोषणाचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हावे, हेच आमचा मेन उद्देश आहे। केवळ 5 कोटींच्या निधीत 5 किलोमीटर परिसरातील आदिवासींना पाणी मिळाल्यामुळे त्यांच्या रोजगाराची, कुपोषणाची आणि स्थलांतराची समस्या दूर झाली। शहरात कामाच्या शोधात भटकंती करणारा आता गावात राहून भाजीपाला पिकवू लागलाय। गेल्या 20 वर्षात अर्थसंकल्पातील अब्जावधी रुपये ठेकेदारांनी फस्त केले। मात्र सिंचनाच्या या अभिनव योजनेनं आदिवासी समाज समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय। वांगी, भाजीपाला, तांबटे असे पिकं घेता येतील। शिवाय ऊसाचं सुद्धा आम्हाला पीक चांगल्यापैकी घेता येईल आणि सगळेच लोक आम्ही चांगल्या पुरेसा फायदा या योजनेचं घेणार आहे। आदिवासींसाठी 100% शासकीय अनुदानातून उपसा सिंचन करण्याची आदिवासी विकास विभागानं ही योजना राबवली। त्यातून 4 गावांची योजना पूर्ण झाल्यानं 22,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलंय। इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यांमधल्या 20 गावात एकूण 12,528 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे। केरळ, तामिळनाडू अशा विविध राज्यातील अनेक संस्थांनी आणि अभियंत्यांनी या प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत। सिंचनासाठी इलेक्ट्रिक मोटर, पाईप अशा वस्तू आदिवासी विकून टाकत असत। मात्र यालाही आता आळा बसलाय। आदिवासी आयुक्तांनी ही आदर्श योजना आता राज्यभरात राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मॅक्झिमम उपसा जलसिंचन योजना या बिल कोणी भरायचं लाईटचं आणि पुन्हा मला पाणी नाही भेटलं, त्यांना पाणी जास्त भेटलं, यामुळं थांबलेले आहे। अशी डिसेंट्रलाइज जर योजना केली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल। त्यामुळे खरं म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल अशी ती स्कीम केलेली आहे।
मुंबईला, मराठवाड्याला आणि नगरला पाणी पुरवण्यासाठी धरणं बांधण्यात आली. या धरणांसाठी आपल्या जमिनी देऊन त्याच्या काठाशी राहणाऱ्या आदिवासींना मोफत सिंचनाची घोषणा झाली. मात्र त्याचा लाभ त्यांना कधीच मिळाला नाही. उन्हाळा लागला की आदिवासी भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. शेतीला तर पाणी मिळतच नाही, मात्र पिण्याला सुद्धा पाणी मिळत नाही. अशाच ठिकाणी आदिवासी भागामध्ये उपसा सिंचन योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या आहे. त्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मोटारीद्वारे MI टँकमधलं पाणी पुरवलं जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे पाण्याचे प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आणि त्याचबरोबर कुपोषणाचा प्रश्नही दूर होण्याच्या मार्गावर आहे. अशी योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याची आता मागणी होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.